लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या कोणत्या ताईंना हा 10वा हप्ता हवाय एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की याच महिलांना कोणत्या त्या महिला आहेत त्याच महिलांना हा 10वा हप्ता भेटणार आहे। या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सामना न्यूज पेपर मध्ये बातमी आली आहे। एबीपी माझा न्यूज चॅनल वर देखील बातमी आली आहे। काय नेमकी बातमी आहे, या 10व्या हप्त्याबद्दल कोणत्या ताईंना भेटणार आहे हा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। आणि ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, ज्या ताईंना हप्ते भेटले नव्हते त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लक्षात घ्या, ज्या ताईंची पडताळणी या ठिकाणी सुरू आहे, ज्या ताईंचे आधार कार्ड या ठिकाणी मिसमॅच होत आहेत, त्या ताईंबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, 10वा जो हप्ता आहे तो या ठिकाणी पडताळणी नंतरच भेटणार आहे। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। फक्त याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे। तर लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईंना हा हप्ता हवाय पटपट पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। खूप महत्त्वाची बातमी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील की कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर लाडक्या ताईंनो सगळ्यात अगोदर बघा, तुम्हाला सामना न्यूज पेपरची बातमी सांगते, त्यानंतर तुम्हाला एबीपी माझा न्यूज चॅनलची देखील बातमी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वांना हवाय ना? एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर लक्षात घ्या कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत, काय गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत, कारण की आता या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे। तुमचं आधार कार्ड या ठिकाणी चेक करणं चालू झालेलं आहे, डॉक्युमेंट्स चेक करणं चालू झालेलं आहे आणि याच्यानुसार तुम्हाला पुढचा 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे आपण बघूया, त्यानंतरची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना पुण्यातील 16,000 बहिणींचे आधार क्रमांक जुळेना। तर बघा, फक्त एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 16,000 लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी आधार कार्ड नंबरच जुळत नाहीये। तर ही एक मोठी धक्कादायक मोठी बातमी समोर आलेली आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांची पडताळणी होत नाहीये? आता असे सगळे फॉर्म कोणकोणते आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चालू झालंय, कारण की आता पुणे जिल्ह्याची ही मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये देखील पडताळणी सुरू झालेली आहे। युद्ध पातळीवर पडताळणी होत आहे आणि लाडक्या ताईंनो तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, इथून पुढचे जे हप्ते असणार आहेत, म्हणजे पुढचे जे हप्ते असणार आहेत ते सगळे पडताळणी नंतरच तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या ताईंनो आपण अगोदर सुरुवातीला बघितला असेल 4 चाकीची पडताळणी होणार आहे, त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींची आरटीओ कडून माहिती घेतली जाणार आहे, त्यानंतर पुढे आयकर विभागाकडे देखील जाणार आहे आणि त्यानंतर पुढे इतर वेगवेगळ्या योजना देखील चेक करणार आहेत। सगळ्या गोष्टी नंतरच पडताळणी झाल्यावरच पुढचे पैसे तुम्हाला भेटणार आहेत लाडक्या ताईंनो, कारण की या ठिकाणी आपल्याला 36,000 कोटी रुपयेच मंजूर झालेले आहे। लाडक्या ताईंनो तुम्हाला तर माहितच असेल, आपल्याला एका वर्षासाठी जवळपास 51-52 कोटी रुपये लागतात, पण आपल्याला भेटलेत फक्त 36,000 कोटी, म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून आता वजा होणार आहे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता फक्त याच महिलांना मिळणार आहे। नंतर मग म्हणू नका की मला 8वा हप्ता भेटला नाही, 9वा हप्ता भेटला नाही किंवा 10वा हप्ता मला का भेटत नाही। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, ज्यावेळी अपडेट येते, ज्यावेळी माहिती येते, त्यावेळी थोडा वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघत जा, कारण की आता एक मोठी बातमी समोर आली आधार कार्डची। ती म्हणजे आधार कार्ड जुळत नाही किंवा नंबर जुळत नाही किंवा ते तुमच्या फॉर्म बरोबर मॅच होत नाही, जुळणी होत नाही, म्हणजे आधार कार्ड वर तुमचा नंबर वेगळाच आहे आणि फॉर्म भरताना तुम्ही वेगळाच नंबर टाकलाय। जर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये बसलात तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हा सर्वांना 10वा हप्ता हवाय का एकदा मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, कारण की जिल्ह्यानुसार या सगळ्या गोष्टी आता होत आहे। लाडक्या ताईंनो जर आधार कार्ड तुमचं मिसमॅच झालं तर काय करावं लागणार
लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे, आधार कार्ड कसं अपडेट करून घ्यायचं, सगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. लाडक्या ताईंनो, मी तुमच्यासाठी दररोज अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असते. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. लाडक्या ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.